जे ट्रॅक्टर रॅली, मला असं वाटतं जगातल्या शेतकऱ्यांचं जागतिक स्तरावर हे अभूतपूर्व असं आंदोलन उद्या होत आहे. म्हणजे दिल्लीत जे शेतकरी लाखो जमा झालेले आहेत, 60 दिवसापासून लढतायत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातला शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. मी काल पाहिलं की महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणचे शेतकरी मुंबईपर्यंत पोहोचत आहेत. एक काळजी घ्यावी लागेल, मुंबईसारख्या शहरात अजूनही कोविड गेलेला नाही, याची काळजी घेतली तर बरं होईल. आता परत नवीन संकट या निमित्तानं महाराष्ट्रात पसरेल, ही चिंता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. सर हिंदी में यही चीज है, मुंबई में भी आंदोलन है और दिल्ली में भी, सर क्या कहना है? देखिए, आंदोलन की शुरुआत देश की राजधानी दिल्ली से हुई, अपने आप में एक अभूतपूर्व आंदोलन है. पूरे विश्व इस आंदोलन को अपने अपने नजरिए से देख रहा है कि हिंदुस्तान का किसान 60 साल से देश की राजधानी में जिस तरह से डट कर लड़ रहा है, खड़ा है, ये विश्व में ऐसा आंदोलन अब तक नहीं हुआ है. कल लाखों की ट्रैक्टर रैली भी है, परेड है, गणतंत्र दिवस पर एक परेड है उनकी. तो ये अगर देखें तो इस देश का किसान एक हुआ है और उनको सपोर्ट के लिए राज्यों में किसान सड़क पर उतरा है. महाराष्ट्र में भी मैं देख रहा हूँ, मुंबई में किसान हजारों की तादाद में आया है. बहुत नेता उसमें शामिल होंगे, ये सच है. लेकिन आज भी मुंबई में कोरोना का डर जो है वो ख़त्म नहीं हुआ है. उनकी भी चिंता सबको सताती है. तो उस बारे में भी जो भीड़ इकट्ठा हुई है तो थोड़ी उसमें ध्यान देना चाहिए. सर, कुठे ना कुठे जी गर्दी आता जमली आहे, म्हणजे एकूणच दिल्लीला सुरू झालेलं हे आंदोलन आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचलंय. जर दिल्लीलाच या आंदोलनाचे जर लोकांचं ऐकलं असतं, शेतकऱ्यांसोबत बातचीत केली असते, काही बदल केले असते, तर महाराष्ट्रात हे नाही पोहोचलं असतं, राज्यात नाही पोहोचलं असतं. कुठे ना कुठे हे सॉल्व्ह केलं पाहिजे होतं, असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच हा देशातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 60 दिवस आणि जसं मी म्हणालो ना, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, हा एक विक्रम प्रस्थापित करते आहे सरकार. खरं म्हणजे चर्चेची जेव्हा पहिली फेरी सुरू झाली तेव्हा हा शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली लागला असता तर मोदी सरकारची प्रतिष्ठा ही वाढली असती. भविष्यात तुम्हाला हे करावंच लागणार आहे. पण 60 दिवस शेतकऱ्यांना अशा तऱ्हेने तंगवून देशाच्या प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीत सुरू ठेवून तुम्हाला देशातलं वातावरण बिघडवायचं आहे, अशांतता निर्माण करायची, असं काही तुमचं कारस्थान दिसतंय का, या शंका आता लोकांना यायला लागली. देश के वातावरण की बात करें सर, हिंदी में जानना चाहिए ये चीज, देश के वातावरण की सामान्य. म्हणजे जिस तरह से 60 दिन से पंजाब हरियाणा का किसान दिल्ली के बॉर्डर पर डट कर लड़ रहा है और राउंड पे राउंड चर्चा चल रही है, जैसे कोई नया कीर्तिमान प्रस्थापित करने जा रहे हैं. जैसे मैंने कहा कि 10वां राउंड चल रहा है, 15वां राउंड चल रहा है, ये क्या ओलंपिक गेम चल रहा है क्या एशियाटिक गेम चल रहा है? देखिए, किसानों का अगर मामला है, उनकी मांगे सही है, आप मानते हो, तो पहले राउंड में ही आप उनको न्याय देना चाहिए या उनसे बातचीत करनी चाहिए थी. लेकिन ये नहीं हो रहा है. लगता है कोई चाहता है, कोई अदृश्य शक्ति है, कोई चाहते हैं कि किसानों को न्याय न मिले, इस देश में अस्थिरता और अशांतता का माहौल बन जाए और अपने अपने राजनीतिक रोटियां सेकने का एक वातावरण बन जाए. ये देश के लिए ठीक नहीं है. सर, ममता बनर्जी को जय श्री राम सुनने में और बोलने में तकलीफ हो रही है, ऐसा बीजेपी का कहना है, क्या कहना है सर? देखिए, जय श्री राम कहना और बोलने में इस देश में किसी को तकलीफ ही नहीं होनी चाहिए. जय श्री राम बोलने से किसी का भी सेक्युलरिज्म खतरे में नहीं आएगा. श्री राम इस देश की अस्मिता है, आधार भी है, हमें मानते हैं. और जय श्री राम कहने से ये कोई राजनीतिक शब्द नहीं है. जय श्री राम
ये तो हमारा आस्था का विषय है, श्रद्धा का विषय है। और मुझे पूरा विश्वास है ममता बनर्जी, ममता दीदी भी श्री राम पर आस्था रखते हैं। राहुल साहेब, कुठे ना कुठे आज पवार साहेब पण त्या आंदोलनात आहेत, ते पण राजभवनात जाणार आहे. असे जे विरोधक तुम्ही मागे पण म्हटलं की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि शेतकऱ्यांसोबत उभं राहिलं पाहिजे. आज जर शेतकऱ्यांसोबत उभे राहतात, कुठे ना कुठे शेतकऱ्यांनाही ह्याच्यावर पॉझिटिव्ह नोट म्हणून घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांनी काय असतं पॉझिटिव्ह नोट? शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी लढत आहे. मैलोनमैल पायपीट करून जर मुंबईत पोहोचलेत ते किंवा दिल्लीत पोहोचले, याचा अर्थ असा आहे की त्यांना भविष्याची चिंता सतावते. अशा वेळेला सगळ्याच राजकीय पक्षांनी आपल्यातले मतभेद विसरून एकत्र येणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्षातले जे प्रमुख लोक आहेत त्यांनाही वाटतं प्रश्न सुटावा, पण ते आतल्या थोडे गुदमरलेले आहेत, त्यांना स्पष्टपणे बोलता येत नाही. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.